नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत. खानापुरातील सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरीचा परवाना रद्द करण्याची नागरिकांची मागणी. प्रयोगशाळा मालकावर महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. खानापूर शहरातील वर्दे कॉलनी येथील सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरीचा मालक सुलतान मोमीनने आपल्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर क्लिनिकचा गैरवापर करण्यात येत आहे, त्यासाठी त्याचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी खानापूर शहर व तालुक्यातील युवा वर्ग, नागरिक व रहिवाशांनी खानापूरचे तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे. निवेदनाचा स्वीकार तालुका आरोग्य अधिकारी महेश तुडसन्नावर यांनी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्ववादी युवा नेते, भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन मनेरीकर, भाजपा ज्येष्ठ नेते संजय कुबल, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष केपी पाटील, जॉर्डन गोन्साल्विस यांनी क्लिनिकचा परवाना रद्द करण्याबाबतची भाषणे झाली. सदर निवेदनात म्हटले आहे की सुलतान अब्बालाल मोमीन नावाचा व्यक्ती वर्दे कॉलनीत सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरी नावाने वर्दे पेट्रोल पंपासमोर प्रयोगशाळा चालवत आहे. बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 25 रोजी संध्याकाळी या सुलतान मोमीनने आपल्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुलतान मोमीन हा सवयीचा गुन्हेगार असून यापूर्वी त्याने आपल्या प्रयोगशाळेतील महिला कर्मचारी तसेच महिला ग्राहकांशी अश्लील वर्तन व छेडछाड करण्याचे प्रकार घडवून आणले आहेत. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आधीपासून ऐकू येत होत्या व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की सुलतान मोमीनला क्लिनिकल लॅबोरेटरी चालविण्याची आवश्यकता पात्रता नाही, तसेच त्याने खोटे आणि बनावट कागदपत्रे सादर करून परवाना मिळविला आहे. त्यामुळे त्याने कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल इस्टॅब्लिशमेंट कायदा 2007 KPME ऍक्ट 2007 च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन केले आहे. म्हणून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरीचा परवाना रद्द करण्यात यावा आणि संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी भाजपाचे प्रधान कार्यदर्शी गुंडू तुपिनकट्टी, राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, मोहन पाटील, संजीव गुरव, संजय मयेकर, पंकज कुटरे, भूषण ठोंबरे, रवी पाटील, बबन आलोळकर, राज गावडे, प्रशांत काजुनेकर, संदीप शेंबले तसेच आदी जण उपस्थित होते. यावेळी पंडित ओगले बोलताना म्हणाले, शहर व ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या वतीनं, अनेक नेते मंडळींच्या वतीनं आम्ही खानापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या PHO किर्चनवर सरांना निवेदन द्यायसाठी आलेले आहोत. कालच एक खानापूर शहरामध्ये एक वाईट घटना घडली. सुलतान मोमीन त्याची एक लॅब आहे, ब्लड टेस्ट करायचं लॅब वर्दे कॉलनीमध्ये. हा सुलतान मोमीन हा मूळचा खानापूर तालुक्याचा नाही, हा बोरगाव कोल्हापूर साईडचा. त्याचं वय 58-60. त्याने त्याच्याकडे काही म्हणजे एक मुलगी कामाला होती, त्या मुलीला गोड बोलून बाजूला बोलून तिला जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला त्याच्या काल मुलीनं ताबडतोब आपल्या भाऊना मृत बरोबर फोन केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झालं. आणि त्या पोरीनं ज्यानं तो हरामखोर सुलतान मोमीन, नावच सुलतान आहे तर कृती पण सुलतानासाठी असणार, जे तिने काय कृती केला त्या मुलगीनं काल 9:30 वाजता स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंद केली. संपूर्ण खानापूर तालुका नागरिकाच्या वतीनं आमची एकच मागणी असते PHO साहेबांकडे की त्या मुलीचं वय आहे 19, या हरामखोराचं वय आहे 60. आणि त्या मुलीवरच नाही आहे, तसे अनेक घटना त्यांनी केलेल्या आहेत. ते कुठे नजरेसमोर लोकांचं नाही ते आम्हाला माहिती आहे. खरं हे घाणेरी कृत्य जर असं करत असाल तर त्याला खानापूर शहरामध्ये राहायचा अधिकार नाही आहे. आमची मागणी एवढीच असणार PHO साहेबांकडे, त्याचं लायसन्स आहे, ते लायसन्स कायदेशीर प्रकार रद्द व्हावं. आणि मला वाटतं ते एक सायको प्रकारचं आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा 4-5 घटने खानापूर शहरात घडलेत, त्या आतमध्ये दाबलेल्या आहेत घटना त्या. तर हे आता नजरेसमोर आलेलं आहे. मी एवढीच नागरिकाच्या वतीनं मी विनंती करतो PHO साहेबांकडे की हा जो प्रश्न कालचा जो प्रश्न आहे तो फार गंभीर आहे. ताबडतोब आम्हाला काल मी खरोखर अभिनंदन करतो इन्स्पेक्टर DSP साहेबांचं. ताबडतोब तुम्ही काल मला वाटतं अर्ध्या तासामध्ये FIR दर्ज करण्यात आलं. आणि
त्याला जामीन होऊ नये आणि तो खानापूरमधून हद्दपार व्हावं, त्याचं लायसन्स रद्द व्हावं अशी खानापूर शहरांच्या नागरिकांकडून आमची त्यांना विनंती आहे. यानंतर मी विनंती करतो संजय कुमार यांनी याचं मत व्यक्त करावं. सर्व नागरिकांच्या वतीनं आज या ठिकाणी तालुका हेल्थ ऑफिसर शिरसनवर साहेब यांना निवेदन देण्यासाठी सर्व मंडळी उपस्थित आहे. आताच श्री पंडित ओगले यांनी सांगितल्याप्रमाणे सुलतान मोमीन वास्तविक या पद्धतीच्या अनेक घटना यापूर्वी पंडित ओगले यांनी आमच्या कानावर आलेल्या आहेत. मागे एकदा त्याला वॉर्निंग द्यायचं काम सुद्धा झालेलं होतं. पण काल जी घटना घडली ती अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न या मुलीवर त्याने केला. त्या संदर्भात रात्री तात्काळ पंडित ओगले यांनी पोलीस स्टेशनला जाऊन मला तिथनं बी त्यांनी पण फोन केला आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती FIR नोंद झालेली आहे. तेव्हा ओगले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच हा लॅबवाला लॅब संदर्भात म्हणत नाही, त्याची जी मानसिकता आहे की वयाच्या 58-60 वर्षात एखाद्या मुलीवर अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे नक्कीच त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. तेव्हा अशा प्रकारचे प्रकार होऊ नये त्यासाठी त्याचं लायसन्स कॅन्सल व्हावं या संदर्भात निवेदन देण्यासाठी खानापूर तालुक्यातली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा त्याची दखल THO साहेबांनी घ्यावी आणि योग्य ती कारवाई या लॅबवर करावी अशी विनंती खानापूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने करतो. आणि बेळगाव जिल्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरे यांनी त्या ठिकाणी आपले शब्द व्यक्त करा अशी विनंती करतो. ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ ನಾವು ಸೇರಿದ್ದೇವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನನಗೆ ಪಂಡಿತ್ ಓಗ್ಲವರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು ನಿನ್ನೆ. ಈ ತರ ಸುಲ್ತಾನನ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಚಾರವಾಗಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ. ಅದಕ್ಕೆ DHO ಸಾಹೇಬ್ ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ಅವನು लॅब कॅन्सल ಆಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದು ಅಷ್ಟೇ. ಅವನು आमचा विनंती एवढाच आहे की तो लॅब इथं राहू नये आणि खानापर्यंत तो राहायचा नाही. का म्हणजे बरंच लोकांना त्यांनी फसून ह्या प्रकारचा हिंदू धर्मावर एक अत्याचार करायचा प्रयत्न केले आहेत आणि त्यांना इथं वास्तव करायला आणि लोकांना सहकार करून त्याच्याकडे जात असताना या प्रकारे तो करायचं अत्यंत मोठ्या गुन्हा काल FIR पण केलेले आहेत. आणि याच्यावर नोंद घेऊन सार्वजनिकाला एक विनंती करतो की ह्या प्रकारचं कुठं घडत असलं तर आपल्याला सूचना करा. पंडित ओले, संजय कोले, बरंच ज्येष्ठ मंडळी आहे तिथं आणि या प्रकारे घडू नये. आणि देशामध्ये आज राज्यामध्ये बघितला तुम्ही सुलतान सरकार आहे इथं. मला एकच सांगायचं, आपल्या हिंदू धर्माच्या सर्व बांधवांना आम्ही सुरक्षित राहायला पाहिजे, सुरक्षित ठेवायला पाहिजे. ह्या दृष्टीने एक उदाहरण आहे. त्यासाठी साहेबांनी विनंती करतो, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವನ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಸೀಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅವ್ನು ಬರೀ ಲೈಸೆನ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಆ ಲ್ಯಾಬ್ ಸೀಸ್ ಆಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ವಿನಂತಿ ಅಷ್ಟೇ ಇದೆ. ಆ ಕೊಟ್ಟಂತ ಮಾಲಕ ಹಿಂದೂರು ಹೋಗೋದು ಅಂಗಡಿ ಖರೆ ಅವನ ಲೈಸೆನ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತನೂ ಮತ್ತೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತಾನೋ ಅಂಗಡಿ ಸೀಸ್ ಆಗ್ಬೇಕು. ಬರುವಂತ ಯಾವಾಗ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಡಬಾರ್ದು, ಇಷ್ಟೇ ನಮ್ಮ ವಿನಂತಿ ಅದ. संध्याकाळी खानापूर शहरामध्ये सुविधा क्लिनिकल लॅबोरेटरी नावाच्या लॅबोरेटरीमध्ये एका महिला स्टाफवर अत्याचार करण्याचा प्रयत्न सुलतान अब्बालाल मोमीन नावाच्या लॅब टेक्निशियनने केलेला आहे. कर्नाटका प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 2007 प्रमाणे त्याने काही रिक्वायरमेंट्स आहेत, मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स आहेत आणि अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे. आणि यापूर्वी हा जो मनुष्य आहे त्यानं अशा प्रकारची कृत्य केलेली आहेत अशी खात्रीदायक माहिती आमच्याकडे आहे. तरी तालुका हेल्थ ऑफिसरनी कर्नाटका प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 2007चा कायदा आणि रूल्स म्हणजे ऍक्ट आणि रूल्स प्रमाणे त्याच्याबद्दल प्रत्यक्ष पाहणी करून त्याचं जे लायसन्स आहे ते लायसन्स देत असताना सुद्धा त्यानं आपली खरी माहिती दिलेली आहे का, त्याचप्रमाणे त्यानं जी कागदपत्र दिलेली आहेत ती योग्य आहेत का ह्याची पडताळणी करून त्याची क्लिनिकल लॅबोरेटरी जी आहे तो क्लिनिकल लॅबोरेटरी चालवायला योग्य मनुष्य नाही आणि त्याचं जी लॅबोरेटरी आहे ती बंद करावी आणि सर्व महिला वर्गाला न्याय द्यावा अशी मी सर्व खानापूर तालुक्यातल्या नागरिकांच्या तर्फे नम्र विनंती करत आहे. धन्यवाद. आज समस्त खानापूरवासी सगळे पक्षाचे नेते, विविध पक्षाचे नेते, सर्व पक्षीय नेते आज इथं जमलेत. काल जो सुलतान म्हणून जो नीच हरामखोर याने जो अन्याय करायचा जो प्रयत्न केला एका गरीब मुलीवरती, हा खरोखर
एकदम माणसाला लाजीरवाणा हा प्रकार आहे आणि असे प्रकार घडू नये त्याच्यासाठी अशा सुलतान जो नावात सुलतान असेल कोणी आणि कोणी असेल अशांना कायद्यात घेऊन बघणार नाही, त्याला असे चौकात आणून त्यांना झोपायला पाहिजे, तरच ते खरं ते अन्याय केलेल्याच म्हणजे आम्ही मानवतेनं केलेले सार्थक होत आहे. अशाला पोलिसांना ताब्यात घेऊन पाणी त्यांनी सुटून आणि त्यांनी जामीन सुटून येण्यापेक्षा पहिला आम्ही पब्लिकनंच त्यांना शासन करायला पाहिजे हे असं मला वाटतंय. आणि असा कोणी असो दे, सुलतान असो आणि कोणी जर असो, असं जर आया बहिणीवरती जर अन्याय करत असेल तर त्यांना आम्ही कधी गप राहणार नाही, कधी राहायचं पण नाही. असं काही असेल तर मला कधी पण रात्री अहोरात्री फोन करा. अशा हरामखोरांना जर आम्ही धडा शिकवायलाच पाहिजे आणि असं चौकात आणून हरामखोरांना धडा शिकवायला पाहिजे. जे त्यांची आई बहिणी घरात असतातच त्यांनी असंच वागतात काय त्यांच्याशी, दुसऱ्याच्या आई बहिणी म्हणजे काही वाटेवर होतं असं वाटतं त्यांना. असे हरामखोरांना, या नीच हरामखोरांना आम्ही कायद्यापेक्षा आम्ही माणसांनी शासन करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि असं परत तालुक्यामध्ये असे जर कारभार परत घडत असतील तर या अशा लोकांना जाळून मारायला पाहिजे आम्ही, तर ते त्याचा कायदा आम्ही हातात घेतल्याचं होत आहे. आणि कायदा अशा गोष्टी कायदा हातात घेतला तरी काय मला वाटतं वागवं ठरणार नाही. कारण ते आज जातात, कोर्टात जातात, सुटून येतात आणि हायच आणि फिरतात. त्याच्यापेक्षा आम्ही अशा लोकांना हरामखोरांना धडा शिकवायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि जर याच्या पुढे असं जर तालुक्यामध्ये कोणी जर अन्याय करत असेल तर त्याला सोडायचं नाही, त्याला चांगला योग्य ते धडा शिकवायला पाहिजे आणि सगळ्यांना शिकूया असं मी सांगून इथं सांगतो. ಮೇಡಮ್ ಸವರ್ತ ಬಸ್ ಅವ್ರದ್ದು 7th ಘಟನಾ ಇದು, 7ನೇ ಘಟನಾ ಅದು ನಜರಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಯಾರ್ದ. ಬಟ್ ನಮ್ ಓಣಿದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಖಾನಾಪುರ ಸಿಟಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ. ಕೆಲವೊಂದು ಅವ್ರ ಸಮುದಾಯ ಮಂದಿನ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಲ್ಲ ಅವ್ರ ಬಿಹೇವಿಯರ್ ನೋಡ್ಕೊಂಡು. ಈಗ ಅವ್ರು ನಿನ್ನೆ ಅವ್ರದ್ದು ವಯಸ್ಸು 58, ಅವ್ರ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳದ ವಯಸ್ಸು 19. ನಿನ್ನೆ ಅವ್ರ ತರ ಕೆಲ್ಸಗಿರ್ತಾರ, ಬರೋದು ಜಗಲ್ಪುರದಿಂದ. ಒಂದೇ ಕೇಸ್ ಇಲ್ಲ, ಒಂದು 5-6 ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಅದು ಸೇಮ್ ಆಗಿದೆ. ಸಂಜಯ್ ಕುಬಲ್ ಮತ್ ನಮ್ದು ನಾನು 2-3 ಸಲ ಒಂದು ಅವ್ರಿಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ವಾರ್ನಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅವ್ರಿಗೆ. ಆದ್ರೆ ಕೂಡ ಈ ರೀತಿ ನಮ್ದು ಏನೋ ವಿನಂತಿ ಇದ್ದಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಜನರು ಬೇರೆ ತಾಲೂಕಾದಾಗ ನೋಡಿರ್ಬಹುದು, ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಬಿಡ್ತಾರೆ. ನಾವು ನಮ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬಸವನ್ ಸುತ್ತ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದು, ನಮ್ ಸಂಘ ಪರಿವಾರದವರು ನಿನ್ನೆ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದು. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಶಾಸನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕಾಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಅವರು ಇದ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾ, ಸೊ ನಾ ಏನಾದ್ರೆ ಅದು ಲ್ಯಾಬ್ ದ ಗೈರೋಪರ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದು. ನೀವು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಹೋದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಸೆಪರೇಟ್ ರೂಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ, ನಾವು ಕುಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ, ಸ್ವಲ್ಪ ರೂಮ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ. ಅವ್ರು ನೀವು ಹೋದ ತಕ್ಷಣ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನಮ್ಗೆ ಏನೋ ವಿನಂತಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಈ ಸುಲ್ತಾನ್ ಮೊಮಿನ್ ಅದನ್ರಲ್ಲ ಈ ಖಾನಾಪುರದಾಗ ಅವ್ರು ಬೇಡ, ಅವ್ರ ಲೈಸೆನ್ಸ್ ತಾಬಡ್ತು ರದ್ದಾಗಬೇಕು. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ MP ಕಡೆಯಿಂದ, ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲಿಂದ ಪ್ರೆಷರ್ ತಗೊಂಡು ಬರುತ್ತೆ, ನಾವು ಸ್ಟೇಟ್ ಸರ್ಕಾರದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ತರ ಬೇಡ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ಸಿಟಿ ಒಳಗ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬರುವುದು ದಿವಸದಾಗ ಫಾರ್ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾಗರಿಕ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಮಂದಿಯಿಂದ ಒಂದು ವಿನಂತಿ ಇದೆ ರೀ. ಆ ಲ್ಯಾಬ್ ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಲ್ಯಾಬ್ ಸ್ವಲ್ಪ ಲೈಸೆನ್ಸ್ ರದ್ದಾಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ವಿನಂತಿ ಇದೆ. ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಕ್ಷನ್ ನಿವೇದನೆ ಇಬ್ಬರಿಗೆ. ಖಾನಾಪುರ ಪಟ್ಟಣದ ನಾಗರಿಕರು ನಮ್ಮ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದು ಸುವಿಧಾ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಲ್ಯಾಬೊರೇಟರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಸುಲ್ತಾನ್ ಅಬ್ಬುಲಾಲ್ ಮೊಮಿನ್ ಅನ್ನುವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ದೂರು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಥಳೀಯ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಲ್ಯಾಬ್ಗೆ ಹೋಗಿ. ಮತ್ತೆ ಅವ್ರದ್ದು ಏನು ತಜ್ಞತೆ ಐತಿ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ಅದು ಲ್ಯಾಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಐತೋ ಅನ್ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಐತೋ ಅಥವಾ ಯಾರ ಹೆಸರಿಗೆ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಐತೋ ಅಥವಾ ಅದಕ್ಕೆ ಯಾರ್ದು ಓನರ್ಶಿಪ್ ಇದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ಈ ತತ್ಕ್ಷಣ ಇವರು ಸರಿಯಾದ ಶಿಕ್ಷಣ ಇಲ್ಲೇ ಇದ್ರೆ ಅವ್ರದ ಅಲ್ಲಿ ಲೈಸೆನ್ಸ್ ಅನ್ನ ನಾವು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಏನಾರ ಅಲ್ಲಿ ವ್ಯತಿರಿಕ್ತವಾದಂತ ಕಂಡು ಬಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನಾವು KPME ಸರ್ ಹೇಳಿದಂಗೆ KPME ಆಕ್ಟ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಾವು ಸೀಲ್ ಮಾಡಕ್ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಏನಾರ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಕಂಡು ಬಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಇವತ್ತೇ ಸೀಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಧನ್ಯವಾದ.